पाठ 3. तोडणी. लेखक दत्तात्रय वीरकर. मुलांनो, तुम्ही रोज शाळेत जाता, अभ्यास करता, पण कधी कधी तुम्हाला याचा कंटाळा येतो की नाही? शाळेत जायला मिळतं याचं तुम्हाला काहीच महत्त्व वाटत नाही, कारण अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे शिक्षणही तुम्हाला सहजतेनं मिळतं. पण ज्या मुलांना हे मिळत नाही, त्यांच्या मनाची तगमग कशी होते हे या कथेमध्ये सांगितलं आहे. कथेच्या सुरुवातीला शंकर आणि तारा हे ऊस तोडणी करणारं जोडपं इतर कामगारांबरोबर नवीन गावी येतं. तिथं आल्यावर काय होतं? सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळच्या मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बायकांनी गाडीजवळच चुली पेटवल्या. मोठ्या माणसांनी बैल आणि पोरांनी बादल्या आणि कळशा घेतल्या आणि सगळे नदीवर गेले. शंकर आणि ताराची मुलं म्हणजे मीरा आणि वसंता. तारानं भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं आणि शंकरनं बैलांसमोर वैरण सारली. सगळ्यांनी पिठलं भाकरीत पोटात ढकलून अंथरुणं पसरली. सकाळ झाली तसं शंकर तारांनी आपला कोयता सोबतीला घेतला आणि मीरा आणि वसंतालाही बरोबर घेतलं. उसाच्या रानात पाय ठेवताच शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली आणि मीरानी मोळ्या बांधल्या. संध्याकाळी परत आल्यावर तारानं सामान लावलं आणि चिमणीचा उजेड करताच मीराला वसंताचं पुस्तक सापडलं. ते बघून वसंताला शाळेची आठवण झाली आणि तो आपल्या खोपटाच्या बाहेर असलेल्या वडिलांच्या जवळ जाऊन उभा राहिला. दादा, मला शाळेत केव्हा धाडणार? शंकरनं बघितलं होतं की उसाच्या रानामध्ये वसंता खूप छान काम करतो, म्हणून तो म्हणाला, चाळा बेळा काय बी नाही. वसंता एकदमच हिरबुसला झाला. त्याच्या मनात शिक्षणाविषयी खूप उलाघाल होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनंही आपली गाडी जुंपली आणि तारा आणि मीरा गाडीत बसल्या. वसंता खोपट्याच्या मागं अगदी रागवून बसला होता, पण त्याची समजूत काढून त्यालाही बरोबर ते घेऊन निघाले. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते, तर मीरा आणि वसंत त्याच्या मोळ्या बांधून रस्त्यावर आणून टाकत होते. रस्त्यावर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खिळली, पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा त्याला काही नीट अर्थ समजत नव्हता. त्यानं आपल्या आईला विचारलं. आई म्हणाली, मी तर 2री पर्यंत शिकलीय. मग त्यांनी मीराला विचारलं. मीराचं शिक्षण झालं होतं 8वी पर्यंत. मीरा आणि वसंता बोलत असतानाच ताराच्या मनात एक भीती उत्पन्न झाली. आपल्या मुलाचं शिक्षण तर अर्धवट राहणार नाही ना, असं वाटल्यामुळं तिनं शंकरला म्हटलं, पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही. कामाला हातभार लावतो हे खरं, पण त्याच्या आयुष्याचं काय? तेवढ्यात मीरानं डोक्यावरची मोळी खाली ठेवली आणि वसंताच्या हातातला कागद पाहायला लागली. त्यावर लिहिलं होतं, तमसो मा ज्योतिर्गमय. मीरा म्हणाली, म्हणजे अंधारातून उजेडाकडे. म्हणजे काय ताई? हे बघ वशा, तुला संस्कृतमधलं वाक्य वाचता आलं नाही म्हणजे अंधार, आणि पुढच्या वर्गात जाऊन शिकलास तर काय? तर उजेड, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. तेवढ्यात वसंतानी मीराचा हात धरून थांबवलं. अगं, पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? काही झालं तरी मी शिकणारच. त्याचं बोलणं ऐकून शंकरला खूप वाईट वाटलं. बाजार असल्यामुळे आज तोडणी बंद होती. आजूबाजूच्या खोपटातली सगळी मुलं साखर शाळेत गेली होती. वसंता एकटाच खोपट्याच्या बाहेर बसला होता. शेजारच्या खोपटातून दामूची बायको बाहेर आली आणि ती म्हणाली, वसंता, तू आज शाळेला का नाही गेलास? आणि मग ती ताराला म्हणाली, समद्यांची पोरं साखर शाळेला जातात, मग याला कशापायी घरी ठेवलं? त्याचं शिकायचं वय हाय तर शिकू द्या की, मोठा झाला की कामच करणार हाय. लक्ष्मीच्या बोलण्याला तारानी साथ दिली. ती म्हणाली, थोडंसं पैक कमी मिळेल, पण तो आपल्यासारखा अडाणी तर नाही ना राहणार, जाऊ द्या त्यासनी शाळेला. हे ऐकल्यावर शंकरलाही काही सुचेना. तो म्हणाला, आता तुम्ही समधीच म्हणत्यात तर म्या तरी कशाला आडवा येऊ? वसंता, ये इकडं पोरा, आता तू उद्यापासनं शाळेला जायचं बरं का? हे बघ, पुढच्या बाजारी आपण तुझ्यासाठी पेन आणू. हे ऐकल्यावर मीरा आणि वसंताच्या आनंदाला पारावर राहिला नाही. वसंतानी लगेच मित्रांना गाठलं. आता म्या शाळेला येणार असं तो सगळ्यांना सांगत सुटला. मुलांनो, ऊस तोडणीवरचे जे कामगार असतात त्यांना जिथे ऊस पिकला असेल त्या ठिकाणी जाऊन ऊसाची तोडणी करावी लागते. त्यामुळे त्यांना नेहमी कुठल्या एकाच शाळेत जाता येत नाही, म्हणून अशांसाठी साखर शाळा काढलेल्या असतात. जेव्हा या मुलांचे आई वडील ऊस तोडणीमध्ये गुंतलेले असतात
त्या वेळेला त्या ठिकाणी या मुलांसाठी या साखरशाळा चालू असतात.